इंजेक्शन कुणाला करायचं? काकाला? ताप तुला आलाय आणि मला कर. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज लवकर कॉलेजला चाललो कारण आबा काय दिसत येणार. लवकर जाऊ, गाडी तर भेटेल फाट्यावर गेल्यानंतर. हे दिसतंय आज काय करू काय समजना. इथं 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 आता येतोय पिलू ब्लॉक करायला. वन नाही येत मीच करतो. आणि माझं जे गाणं लिहिले त्याच्यामध्ये थोडं मला बदल करायचं ते कॉलेजमधून आलो करणार. आणि आता जे मला भेटलं होतं म्हणजे सॉन्ग ते मी माझ्या मित्रांना आज ऐकवणार. काही मित्रांना दाखवलं आज आणि घरात त्यांना सुद्धा माझे दादा येते त्यांना सांगितलं. ते म्हणजे चांगलं झालं, मला रिंगटोन करून दे गाण्याची. म्हणलं थांब. माझी दिदी ही माझं बोलणं ऐकून म्हणते काय करतोय. तिला आवडलंय का सांगत नाही, तोंडावर सांगत नाही कधी. जातो पटापट बघतो काय होतंय ते. जामधर केस वड वड केस वड आता केस वड वड केस. जातो रे पिल्लू. A few moments later. पेट्रोल पंपापाशी उतरून आता बस स्टँडकडे चाललो. एसटीचा ॲक्सिडेंट झाला. एसटी उभी होती, पॅसेंजर उतरत होते, तोपर्यंत एका गाडीनं ठोकलं मागणे येऊन. की त्यांचं काही चाललंय पेटवायचं म्हणजे प्रवाशांनी जावं आता चालत. तर चाललोय आता बस स्टँडकडे. साहिलला फोन करून बघायला पाहिजे आलाय का नाही ते. काल म्हणलं थांबलं नाही, मला गेला असायचं. फोन तरी करायला. आता फोन करून बघतो नक्की कुठं आहे तो. साहिलला फोन केला होता, तो काय येणार नाही. त्या भावाचा गावदेव आहे, उद्या लग्न आहे. तो मला येत नाही आज काय. आणि तो मला बोलत होता उद्या लग्न. आता उद्याच लग्न आहे. आज एक लग्न होतं ते उद्या गेले. उद्या जायचं आहे लग्नाला कात्रपटावर. आणि ह्याचा व्हिडिओ बनवला होता मी तीच करायचं म्हणजे तर लग्न आहे. आणि केलं क्लासमध्ये आहे माझं तुझं लग्न. 10:30 वाजले. कधी पोचायचं काय नाही कॉलेजमध्ये, कधी जायचं काय माहिती यार. 10:30 आणि रिव्ह्यू घ्यायचा आहे मित्राकडून. गाणं कसं वाटतं ते ऐकायला. मी लिहिले ते वाटतंय कसं ऐकायचं ते बघायचं मला. अजून थोडे इम्प्रूव्ह करायचं मला घरी गेल्यानंतर गाण्यामध्ये. थोडेफार चेंज करायचे आणि त्याच्यानंतर ऐकायचं सगळं. आणि नंतर रिलीज करायचं गाणं. कसं वाटतं प्रत्येकाकडून बघायचं. मी तर ऐकलं, माझ्या घरातल्या प्रत्येकाला चांगलं वाटलं. मला सगळं म्हणजे असं गाणं बनवत राहा, चांगलं लिहितोय तो. ही तर सुरुवात आहे, अजून गाणी काढायचे. नुसतं मला विषय समजायला पाहिजे कुठल्या ह्याच्यावर करायचं. त्याचं मी काय ना काय लिहितो. आता मला समजलेच होतं गाणं कसं बनवायचं काय करायचं. हा ट्राय होता. ट्रायमध्ये मी जरा चांगलं केले. अजून हे पण चांगलं करायचं आहे मला. कॉलेजमध्ये जाऊन बघू मित्राकडून रिव्ह्यू. आता एस टीमधून येताना एक जण माझ्या शेजारी बसला होता आणि ते 2-3 मित्र त्यांना गाणं ऐकवलं. ते म्हणजे भारी बनवले भावा, असं बनवत राहा. आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला सांगितलं. इंस्टाग्रामवर सुद्धा मी येताना दोघा-तिघाकडून रिव्ह्यू घेतले गाण्याचं आहे ते म्हणजे चांगलं गाणं लिहिलं होतं. चांगलं ते यायनं म्हणलंय सुद्धा. त्यावर ऑटोट्यून लावले मागे. आता बघू मित्रांचा रिव्ह्यू घेऊन बघू त्यांना आवडते का नाही ते गाणं. कॉलेज सुटले चाललोय घरी. एकच लेक्चर झालं तेवढं RTPMS ते समज. थोडं लेट बोर झालं होतं. बसून येतं एका जागी. बोल ना काय काय करतोय. A few moments later. Later that same evening. पारसला करायचं. कुणाला करायचं इंजेक्शन? इंजेक्शन कुणाला करायचं? काकाला? ताप तुला आलाय आणि मला कर.
मच्छर चावला? नाही चावला. बरं बरं. माशी आणा माशी. कॉलेजमधून आल्यानंतर जे मी गाणं लिहिलं होतं त्याच्यामध्ये थोडेफार चेंज केले. नंतर कंपोजिट केलं सुनवरनं. आता 3 ऑडिओ घेतले त्याच्यातले. जे कालचा एक होता, आज 2. त्यातला कुठला चांगला वाटतोय ते बघायचं आहे. कारण कालच्यामध्ये एक शब्द होता ठ का काहीतरी, ठ आणि ट, त्याच्यामध्ये थोडं हे झालं होतं. माझं हिंदी एवढं चांगलं होतं पण प्रयत्न केला होता बनवण्याचा. डबल हे शब्दही केला पण त्या बीटमध्ये नाही आलं, म्हणजे ते बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये नाही आलं. तेच बॅकग्राऊंड म्युझिक पाहिजे, त्याचं काहीतरी करायला पाहिजे. त्याचं बॅकग्राऊंड म्युझिक मला दुसऱ्याला लावायला पाहिजे. ट्राय करतो मी नक्की काय होतंय ते. आत्ता आलोय बंधाऱ्यापाशी. पाणी लय कमी झाले अगोदरपेक्षा. अगोदर लय पाणी होतं, आता कमी कमी होत चाललंय. इथं थोडं शांत वाटतं. घरामध्ये होतो, पिल्ल्या आला होता. पिल्ल्या झालाय आजारी. स्कूलमधनं आला, फोन आला होता मॅडमचा की तो आजारी आहे, म्हणजे ताप आलाय त्याला औषध दिलं होतं त्यांनी. आता घरी आला तेव्हा पण ताप होता. 100च्या वरच ताप आहे. तो चेक करून देत नव्हता. थर्मामीटर लावला होता 100 पर्यंत जाय, पण तो ओरडायला लागला, नाही लावायचं मला, नाही लावायचं, ते चेक नाही करायचं ताप. संध्याकाळी न्यायला पाहिजे त्याला दवाखान्यात. केस झाले का काय करू केसांना समजून काय. अगोदरपेक्षा पाणी लय कमी झाले. अगोदर लय प्रवाह होता, तर लय म्हणजे लय कमी पाणी आले. चालत बंधाऱ्यावरून. तोबा तोबा. शब्द एक पण उच्चार आणि आता नदीमध्ये आलो होतो म्हटलं, मग आलोय तर इथे वर यावं पट्टीमध्ये, जे रानाकडे तिकडे वावर आहे तिकडे काय केलं नाही. ही पट्टी मोठी लांबडीच्या लांबडी आहे ती, आणि ही पट्टीच्या वर तिथं उडीत केलंय. उड्या फार चांगला आलाय. काय काय ठिकाणी आला नाही. कसं आलं नाही काय समजून झालंय. गवत पण जास्त आहे. वर बघू आता वड्याकडं 2 वावर आहे तिकडं आलाय का. मागच्या टाइम मी आलो होतो तेव्हा चिक्कल होता. आता काय एवढं चिक्कल नाही. म्हणलं परत यावं मग बघून एकदा. नंतर परत दवाखान्यात जायचं पिलूला घेऊन, आणि गावदेवाला जायचं आहे. ऋतूच्या मोहिते गावदेव आहे, जे माझी क्लासमेटच आहे आणि विपुलची चुलत बहीण, विपुल मोहितेची. त्याचा फोन आला होता काल, मी आज केला. काल गडबडीमध्ये मला फोन करायचं राहिलं नाही. एवढं मागं होतं. दिदीने एकदा सांगितलं होतं कर म्हणून, त्याच्यानंतर ध्यानात राहिलं नाही मला. आज सकाळी कॉलेज चालू होतं तेव्हा फोन केला, तेव्हा त्याने सांगितलं नक्की काय ते गावदेव आहे ये म्हणून. आणि आता विश्वजीचा फोन आला होता, तो पण म्हटलं जाऊया. फोन कर मग म्हटलं कधी जायचं ते. बघू काय होतं ते पुढे, म्हणजे कसं आहे ते, आले का नाही, चांगलं आले का. मागच्या टाईमला आलो तेव्हा आलं होतं, केवढी वाट झाली हे बघायची. आलोय आता इथे. हे वाड्याकडचं वावर, या खालचं एक, ह्याच्यामध्ये पण दिसते थोडंफार. तर काय माहित आहे का, ह्या वाड्याकडचं रान आहे तिथे, त्यामध्ये असली हे काय म्हणतात त्याला, खडकासारखं म्हणजे रान आहे. त्याच्यामध्ये जास्त काही येत नाही. खालच्यात बघू पट्टीमध्ये चांगली येतं, लांबडी पट्टी आहे ती पण. रिटेल मर्चंट प्रोग्राम, काय नक्की मेसेज आले मला, काय मेसेज येते काय समजून झाले मला. जिओचा मेसेज आला. जिओने लई बेकार काम केलं यार. माझं 5G चालणं झाले कधी समजना काय होतं ते. अनलिमिटेड होतं ते बंद केलं काय समजना. मी अगोदर बॅलन्स मारला होता तरी पण. इथं सुद्धा आले चांगलं. वरच्या पेक्षा
त्या बाजूला वाढ कमी आहे उडीदची, खालच्या बाजूला म्हणजे ह्या बाजूला वाढ जास्त आहे. खालच्या वावरामध्ये बघू केवढं आलंय ते. व्हिडिओ बनवतो कारण मी एकटा येतं, दुसरं कोण असलं व्हिडिओ बनवत नसतो मी. एवढा भित्र आहे मी, काय समजा ना मला काय एवढा भित्र आहे. तशी एवढी वाढ झाल्या, एवढी म्हणजे हां पूर्ण एवढी वाढ झाली. चांगला रे, काय नाही इकडे समजा ना. बघू तर जरा तिकडे. हे उडीत आहे समजा ना. नाही नाही उडीत तर मला वाटण झालंय. बघू उडीत आहे काय समजा ना, उडीच असतील. हे एवढंच कसं एवढं मोठं झालंय. नुसतं एवढं मोठं झालंय काय काय ठिकाणी, बाकीच्या आहे ती मापाच. इकडे कोणच नाही, ह्या टायमिंगला नसतं म्हणा कोण, म्हणून मी ह्या टायमिंगला येतो एकटंच. चांगलं वाटतं मला असं व्हिडिओ करायला, एकटंच असंही करायचं. कॅमेरा पकडायला वर असं पकडलं का असं पकडलं, कोण नसतं आजूबाजूला. केस का असे समजून झालं यार, माझ्या केसांना सवयच लागली अशी, असेच व्हायचे, असे समोर यायचे, मागं जातच नाही. वातावरण चांगलं झालं थोडंफार काय. चांगलं दिसतं वातावरण. कुठला पक्षी आहे नक्की समजा ना. टिटी 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 करते, टिटी टी टिटी टी टिटी टी टिटी टी टिटी टी. पक्षाचं नाव माहित नाही, करते सारखं टिटी टी टिटी टी. आला इकडे, गेला परत. A few inches later. A few moments later. चित्रीतून आलोय आणि आता जेवण सुद्धा गेले. याला दवाखान्यात घेऊन गेलो होतो, तर तो भूताचा व्हिडिओ बघतोय काय माहित काय. त्याला भीती वाटत नाही एवढ्या वयामध्ये सुद्धा. काय नाही. व्हिडिओ आवडे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. भेटू लवकरच. थँक्स फॉर वॉचिंग.